आताही मला पाहायला मिळालं. मला वाटतं यापुढे तू चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण कर आणि काय वाटतं ते मला सांगायचं तुझ्याबद्दल आणि तुझ्या क्षेत्ररक्षकाबद्दल. हो, माझ्याकडून 3 आज कॅच ड्रॉप झाल्या आणि आता या मॅचमध्ये मी चांगली क्षेत्ररक्षण करेन अशी मी हे करतो. मी अधिक वेळ न घेता तुझ्या संघाला आणि तुलाही शुभेच्छा देतो. मी गायदरा संघाकडे जातो. संघाचा कर्णधार काय वाटतं? आम्ही 30 ते 35 रन करू. संघाचा कर्णधार हा सामना आपल्याला 4 षटकांचा राहणार आहे आणि तू म्हणतो की 30 ते 35 धावा आम्ही करू. मला वाटते 4 षटकामध्ये 50च्या धावा पुढे 50च्या पुढे पाहिजे. मी बघितलं आता आपण 3 षटकामध्ये. काय वाटतं तू 50 धावा करू शकशील का तुमचा संघ? हो, अशी चांगल्या प्रकारची फलंदाजी मला तुमच्याकडे पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतोय. धन्यवाद दोन्ही संघ कर्णधार. आणि यापुढील सामना हा 4 षटकांचा राहील याची दोन्ही संघ कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद सर. विनंती करतो रायगडवाडा संघ आपला एक खेळाडू द्यायचा आहे पंच म्हणून अंपायरचं काम करण्यासाठी. मित्रांनो सहकार्य करायचे. खातिवली संघाचा सामना चालू आहे. एक पंच द्यायचा आहे आम्हाला. या सामन्यासाठी पंच असतील हरिश्चंद्र भोईर आणि कल्पेश दिनकर. या पंचकृषीमध्ये नाव दिलेलेच पंच आहेत. चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहेत पंच म्हणून. मगाशी जो सामना झाला त्यामध्ये वैयक्तिक भाऊ याच्या धावसंख्या होती ती 47. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी होती आणि आताही आपल्याला पाहायला मिळेल कशा प्रकारे आता फलंदाजी करते. दोन्ही संघ तुल्यबळ आहे. गायदरा गावासारखा संघ अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय. कातिवली संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांना सहकार्य करायचं आहे. वेळेला महत्व द्यायचं आहे. वेळ अधिक झालेला आहे. आयोजकांना सहकार्य करायचं आहे. सोपान जाधव आपण आलात. आमच्या कार्यक्रमाची आमच्या स्पर्धेची आपण शोभा वाढवलेली आहेत. धन्यवाद. त्यानंतर या खातिवली गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री प्रकाश शिंदे माजी सरपंच यांचं आगमन मी त्यांचा आयोजकांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतोय. आणि मंडळाचे संयोजक अनिकेत भोईर यांनी प्रकाश शिंदे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. फोटो घ्या. आजच्या दिवसातला आपण सामना पाहतोय. 3rd राऊंडचा पहिला सामना असेल गायधरा विपक्ष खातिवली. गोलंदाजी मार्गावर आपण पाहणार खातिवली एक्सप्रेस. तेज तलवार गोलंदाज गणेश भोईर. धन्यवाद प्रकाश शिंदे साहेब. बसा. खूप चांगल्या प्रकारे या पहिल्या दिवसाचे सामने पार पडत आहेत. अतिशय आनंदाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात. कुठल्याही प्रकारचं अगदी पंच सुद्धा आपली चांगल्या प्रकारचे कामगिरी पार पाडत आहेत. खूप सुरेख. या सामन्यासाठी पंच आहेत कल्पेश दिनकर आणि हरिश्चंद्र भोईर. सॉरी, मला वाटते हरिश्चंद्र भोईर नाही आहेत दिसत. पंच कोण आहे दुसरे? राजेंद्र. सॉरी, पंच राजेंद्र. अतिशय नावा दिलेले पंच आहेत. या पंचकृषीमध्ये चांगल्या प्रकारचे दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला खातिवली संघात पाहायला मिळतं. खातिवली संघाचा 3रा सामना. धन्यवाद. खातिवली संघ खूप चांगल्या प्रकारे जिंकला. राजा पठारे यांच्याकडून आपल्याला ऑल द बेस्ट. आपली मॅच लाईव्ह पाहत असताना आपल्याला शुभेच्छा आल्यात. आत्ताच एक फरमाईश आलेले. जर गणेश भोईर याने जर आपल्या पहिल्या षटकामध्ये जर हॅट्रिक घेतली तर अनिकेत भोईर आणि किरण गोरे आणि युवराज पानसरे यांच्याकडून त्यांना शूज सप्रेम भेट मिळणार आहे. त्यानंतर गणेश भोईरसाठी एक बक्षीस आलंय. या 3 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपल्याला स्पोर्ट्स शूज दिले जाणार आहेत. क्रिकेट शूज हॅट्रिकसाठी. हो हो हो, बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू उडून दिलाय पॉइंट रिझन वरून. 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक करतात जज. पण चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या रेसमध्ये चेंडू जिंकतोय. 4 धावा येतात. 4 आलाय चौकार.
गायदरा त्यांनी मगच सांगितलं की आम्ही त्यांना असं वाटत 3 षटकामध्ये आम्ही 30-35 परंतु त्यानंतर मी सांगितलं 4 षटकामध्ये नक्कीच आम्ही 50 धावापर्यंत पोहोचू. खूप सुरेख अशी गोलंदाजी गणेश भोईरकडून आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू, चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असं यष्टीरक्षक, सुंदर असं क्षेत्ररक्षक, सुंदर असे पंच, सुंदर असा मैदान, सुंदर अशी फलंदाजी या दिवसात आपल्याला पाहायला मिळालेली आहे. खूप सुंदर असं मला वाटते डिक्लेअर झोनमध्ये चेंडू एकच धाव, फलंदाजाला एकच धावावर समाधान मानावं लागलं. स्ट्राईक चेंज झालेली आहे. फलंदाजी जोडी आपण पाहतोय. सलामीला आले रमेश आणि आकाश. ही जोडी गायधरा संघाकडनं एक प्रतिभात्मक खेळ खेळताना दिसतोय आपल्याला. दोन्ही फलंदाज संयमी खेळी. चौकार आल्यानंतर सिंगल आणि डबल्समध्ये काही चेंडू कन्वर्ट केलेत. ओ हो स्ट्रेट डाऊन द करणार नाही चुकी. मेजर यांच्या हातात चेंडू विसावेल. त्या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 8 या आकड्यावर. षटकातील शेवटचा चेंडू असेल शिल्लक. स्लॉकचे षटक गणेश भोईर आतापर्यंत उत्तम कामगिरी करतात आपल्या संघासाठी, खातिवली संघासाठी. हो पॉइंट रिझन मध्ये गचाळ असे क्षेत्ररक्षण बाबू यांच्या माध्यमातून. दरम्यान 1 धाव पूर्ण, 2 धावा सुद्धा पूर्ण. तिसरा धावेचा प्रयत्न नाही. 3 धावा 2 धावा पूर्ण गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला आणि एका पाहायला षटकाच्या सांगता मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या खातिवली आकड्यावर. संघाचा उगवता तारा सुरेख अशी गोलंदाजी करतोय. मगाशी जो सामना झाला त्या सामन्यामध्ये त्यांनी पहिल्या षटकामध्ये 4 झेल घेतले. सामना पाहता थर्ड राऊंडचा पहिला सामना असेल. गायधारा विपक्ष खातिवली. फर्स्ट इनिंग चालू असताना खातिवली संघाने नाणेफेक विजय होऊन क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या सुरेख षटक अशी समाप्तीनंतर गोलंदाजी धावसंख्या केली जाऊन आणि 4 पोहोचली मोहोरी तब्बल टिपले. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 10 या आकड्यावर. पहिल्या षटकात 10ची सरासरी राखण्यात यश आले. गायधारा संघाला कोणत्याही विकेटचं पतन झालेलं नाही आहे. गणेश भोईर किफायतशीर गोलंदाजी म्हणावी लागेल. 10 धावा डबल डिजिट मध्ये धावा दिल्यात. स्लॉकचं षटक असताना कोणताही मोठा फटका नाही. फक्त एक दर्जेदार चौकार पाहायला मिळाला आपल्याला. फलंदाज रमेश आकाश याच्या फलंदाजीतून. आकाश आणि रमेश ही जोडी गायधरा संघासाठी. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन भाऊ. पंचांचे दोन्ही हात समांतर. चेंडू जाईल अवांतर. या अवांतर रूपी 1 धाव वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 11 धावा. भाऊ याने मगाशी वादळी खेळी साकारली होती. तब्बल 15 चेंडू आणि 48 धावांचे योगदान. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट करायचा प्रयत्न आहे. भाऊची गोलंदाजी काय समजत नाही. पण चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेत असताना पाहतोय आपण. आउटस्विंगिंग गोलंदाजी पाहतोय भाऊच्या माध्यमातून. निर्धाव असा चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 11. हो हळूवार चेंडू खेळून काढलाय. दरम्यान चोरटी 1 धाव घेण्यात यश आलंय. दुसऱ्या चेंडूवर आली ही 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 12 या धावसंख्येवर. संयमी खेळी दाखवतोय गायधरा संघ. कारण की विचार असेल जर चुकीचा चेंडू भेटला तरच मोठा फटका मारू. नवथरालाच हो काय फटका सजवलाय. चेंडू फजवलाय. कव्हर रिजन वरून दरम्यान दर्जेदार क्षेत्ररक्षण होत असताना गचाळ असा थ्रो. दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 14 या आकड्यावर. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय खातिवली संघाचा भाऊ. एक अष्टपैलू खेळाडू. या खेळाडूने खूप साऱ्या टुर्नामेंट्स दरम्यान चांगला खेळून काढलाय. गणेश भोईर जज करत असताना 1च धाव यशस्वीरित्या पूर्ण होईल. 1 धावाने धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 15 या आकड्यावर. अप्रतिम गोलंदाजी भाऊ याने दाखवलंय कौशल्य. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांमध्ये एक अष्टपैलू खेळी आपल्या संघासाठी. जेव्हा गरज आहे तिथे भाऊ आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक जज करेल. आता गाणा नाही चुकू. सुंदर झेल पकडलेला आहे कर्णधाराने. पहिल्या
याच्या अगोदरचा जो पहिला सामना झाला त्याने दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये त्याने 2 झेल सोडले होते. त्यानंतर पहिल्या फेरीतील पहिला सामना झाला त्याच्यामध्ये त्याने झेल सोडले होते, परंतु आता त्याने खूप विश्वास वाढवला आणि आत्मविश्वासाने त्याने आता आपला कॅच घेतलेला आहे. कर्णधाराला साजेसा असा त्याने झेल पकडलेला आहे आणि संघासाठी खूप चांगल्या प्रकारचं त्याने प्रयत्न केला आणि एक गायदरा संघाचा खेळाडू बाद झालेला आहे. खूप सुंदर गायदरा संघाला मिळाला पहिला धक्का. फलंदाज होता आकाश. आकाश गेला पॅव्हलियनच्या एंडला आणि नवा फलंदाज येतोय दिनेश. हो हो, पुन्हा एकदा बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय. प्रतीत करणार नाही चुकी. बॅक टू बॅक दुसरा खेळ, दुसरा गडी बाद. खूप चांगल्या प्रकारची प्रगती दिसते खातिवली संघामध्ये. चांगल्या प्रकारे 2 मोहरे या खातिवली संघाने टिपलेले आहेत. तब्बल 2 चेंडूंवर 2 गडी बाद. दोन्ही सलामी वीर डगाऊटच्या रस्त्याला परत पोहोचवलेत. काय गोलंदाजी राहिली भाऊ याची. फक्त धावा खर्च केल्या. 5 धावांच्या धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावर थांबलेली आपण पाहतोय. फलंदाजी मार्गावर पाहतोय आपण. रोहित आणि दिनेश ही जोडी दोन्ही सलामीवर असतील डगाऊटच्या रस्त्याला. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. तिसरा गोलंदाज मेजर. खातिवली संघाकडून मेजर. हो हो हो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण करणार नाही चुकी. प्रतीत एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. चेंडू कॅरी झाला नाही. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावे धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर. पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. भाऊ करतोय जज. चेंडू येतोय 1 बाउन्स. फील्ड करतोय भाऊ. दरम्यान 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा पूर्ण होणार. 2 धावांनी धावसंख्या वाढणार. पोहोचणार भाऊ याचा 19 धावा. षटकातील 4 चेंडू शिल्लक मेजर यांच्या. ओहो, पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. मेजर कलेक्ट करतील तोपर्यंत. पंच आमचे स्टेडी. इशारा आला. 2 धावा सक्सेसफुली पूर्ण. या 2 धावाने धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 21 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 21. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल कारण की तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्गावर खातिवली संघाकडून मेजर. चालू असलेला सामना आपण पाहतो. तिसऱ्या राऊंडचा पहिला सामना गायधरा विपक्ष खातिवली. हो 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 हो, बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. विशाल जज करतोय. दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा यशस्वीरित्या पूर्ण होतात. 2 धावांनी धावफलक वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 23 या आकड्यावर. 4 चेंडू मध्ये तब्बल 8 धावा खेळून काढण्यात यश आलं गायधरा संघाला. सेन्सिबल क्रिकेट. जर मोठा फटका येत नाही तर सिंगलचा डबल्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील. आणि आता सिंगल धाव. समाधान मानलं. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 या आकड्यावर. षटकातील चेंडू शिल्लक असेल शेवटचा. मेजर गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण. खातिवली संघाचं कौतुक करावं लागेल.
चला सामना स्पीडअप करायचा आहे. हातुली संघ आपण आयोजक आहात. यानंतर आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील मेजर यांचा. ओहो सुंदर अशी गोलंदाजी मेजरकडून पाहायला मिळते आपल्याला. काय चेंडू निर्धाव होता. असा चेंडू. निर्धाव चेंडूची खूप सांगता सुंदर. झाली. 3 षटकांच्या सामन्यात धावसंख्या स्थिरावलेली 24 धावा धाव फलकावर. आणि शेवटचे षटक आता घेऊन असेल प्रगती पथावर गोलंदाज बापू. बापू. सुरेख कर्णधाराने अशी विश्वास दाखवला बापूवर. गोलंदाजी अगोदरच्या सामन्यामध्ये केली. त्या सामन्यामध्ये त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सुंदर अशी गोलंदाजी केली. खूप चांगल्या प्रकारचे आतापर्यंत सामने झालेले आहेत. आनंदात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्याला लाभलं. त्यांचं पंच खूप चांगल्या प्रकारे आपली कामगिरी पार पडत आहेत. धन्यवाद सर. बापूसाठी पारितोषिक आलंय बाळा भोईर यांच्याकडून. जर बापूने हॅट्रिक घेतली तर बापू याला स्पोर्ट्स शूज, नवे कोरे स्पोर्ट्स शूज बाळा भोईर यांच्याकडून. ओ हो चेंडू उडून दिलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 बाउन्स फरार आलाय चौकार. 4 धावा 4 धावे धाव धाव फलक वाढेल. लोकांनी आपल्या सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. पंचांच्या समोर जे 3 स्वयंसेवक दिसत आहेत ते एकाच ठिकाणी उभे आहेत. स्टेपनी धावसंख्या भावेश. धावत असते तब्बल 28 या आकड्यावर. दशरथ पहिल्या चेंडूवर आलाय मोठा फटका बापू याच्या गोलंदाजीवर. बापूवर प्रहार करायला सुरुवात केली आहे गायधरा संघाने. फलंदाज आहे दिनेश. दिनेश आणि रोहित ही जोडी पाहतोय आपण मैदानात गायधरा संघासाठी. धावसंख्या 28. ओ हो काय चेंडू होता. बापूने सुद्धा दाखवलेलं मी सुद्धा करू शकतो. जर मला पहिल्या चेंडूवर चौकार आला मी कमबॅक करू शकतो. आणि कमबॅक करत असताना निर्धाव असा चेंडूची सांगता झाली. दर्जेदार गोलंदाजी खातेली संघाकडून. धावसंख्या स्थिरावलेली 28 धावा. ओहो स्टेप आउट केलं होतं. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल होता. 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होताना आपण इथे पाहतोय. 2 धावांनी धावफलक वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावर. षटकातील चेंडू शिल्लक आहेत आणखी 3. शेवटचं षटक प्रगती पथावर असताना बापू गोलंदाजी मार्गवर. हो काय गोलंदाजी केली जाते. विशाल याचा अप्रतिम. आणि फलंदाज बाद. एक धाव सक्सेसफुली कंप्लीट झाल्यानंतर फलंदाज बाद झालाय. धन्यवाद डीजे. आणि दिनेशची खेळी इथे संपते. चांगली खेळी केली आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 30. गडी क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला परतता असताना फलंदाज झालाय फलंदाज दुंदाराव. बुंदाराम. षटकातील 2 चेंडू आणखी शिल्लक. काय गोलंदाजी करतोय बापू. लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतोय. ओ हो काय चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजीचं कौशल्य दाखवत असताना बापू आपल्या संघासाठी. जय मल्हार खातिवली संघ आपल्या विजयाचा डंका वाजवत असताना या गोलंदाजावर खूप विश्वास ठेवला. त्या गोलंदाजाने विश्वास साध्य सुद्धा करून दिलं. माझ्या वयावर जाऊ नका, माझ्या उंचीवर जाऊ नका, माझ्या शरीर यष्टीवर जाऊ नका, माझ्याकडे कौशल्य आहे, या कौशल्याकडे बघा. गोलंदाज बापू. ओहो खेळून काढलाय चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय. मेजर कॉल करतायत.
बॉल जज केल्या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. 2 धावांनी धावफलक वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 32 या आकड्यावर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला बापूकडून पाहायला मिळाली. मग समीरने सांगितलं, खरंच माझ्या वयाकडे जाऊ नका, माझ्या शरीरयष्टीकडे जाऊ नका, माझ्या जेवणाकडे जाऊ नका, माझ्याकडे कौशल्य आहे आणि त्याने ते सार्थक करून दाखवलेलं आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला खातिवली संघाकडून. हा, माझ्या अभ्यासाकडे पण जाऊ नका, बरोबर आहे. त्यांचे वडील त्याला फक्त खेळायचं नाद. थेट क्रिकेट इज माय बेस्ट फ्रेंड. त्याने त्याच्या काकांचा असा उचललेला आहे. बाप त्याच्या वडिलांची जर आपण गोलंदाजी बघितली तर खूप सुरेख होती. मी सकाळी सांगितलं, तुम्ही नसताना, आणि मगाशी सांगितलं, उत्तम अशी गोलंदाजी होती. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला खातिवली संघाकडून पाहायला मिळालं. आणि या धन्यवाद गायधरा सर. संघाची धावसंख्या धावसंख्या झाले 32-33 धावांचं आव्हान आहे. 4 षटकांमध्ये गायधरा 32 धावा झालेल्या आहेत. खातिवली संघासमोर 4 षटकामध्ये 32 धावा झालेल्या आहेत. सॉरी, माफ करा, 1 मिनिट. आपल्या खातिवली गावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय श्री भाऊ भोईर सर यांचं आगमन, त्यांना व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. मी धावसंख्या झाली 2 मिनिट सर. मंडळाचे संयोजक, धावसंख्या झाली आहे 33 धावा. 34 धावांचं आव्हान असेल. चेंडू शिल्लक असतील 24 चेंडू. 34 धावांचं आव्हान मंडळाचे असेल खातिवली संयोजक संघ. मॅच करते सगळे. फलंदाजी मार्गावर आपण हरिचंद्र पाहणार सोनवणे आहोत. यांना विनंती करतो व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. हा, हरिश्चंद्र सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी भाऊ भोईर सर यांचा सत्कार करायचा आहे. चला पंच सामना भाऊ सुरू सर. करूया. यांनी फोटो काढ. हा, धन्यवाद भोईर सर. धन्यवाद. हरी हरी बस ना, हरी. आणि एक धाव आलेले आहे. एक धावाने घात. गुणफलकाचा श्री गणेश होते. गणेश भोईर ऑन स्ट्राईक होते. एक धाव खेळून काढली आहे. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज रमेश. ओहो, चेंडू खेळून काढला. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू फरार आलाय. चौकार आल्या. 4 धावा. डीजे धन्यवाद डीजे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 5 या आकड्यावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर ओ हो, काय चेंडू होता. निर्धाव अशा चेंडूची सांगता होते. गोलंदाजाचं कमबॅक म्हणावं लागेल. धाव संख्या झाली 5. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर भाऊ ऑन स्ट्राईक. ओ हो, हे काय झालं. भाऊला त्रिफळा चित केलं. औरावा या खेळाडूकडून आपल्याला अपेक्षा होती. मागील जो सामना झाला त्या सामन्यामध्ये 15 चेंडूमध्ये 48 धावा ठोकल्या होत्या. आणि आता हा अतिशय चुरशीचा सामना. या सामन्यामध्ये मी विनंती कर मान्यश्री सुरेशजी भोईर आपण मंचावर यायचं आहे. तसेच स्टेजच्या उजव्या कोपऱ्याला आपल्याला दिसतात नागेशजी भोईर, आपण सुद्धा मंचावर यायचं आहे. मंचातर्फे आपलं सहर्ष स्वागत असेल. नागेश भोईर दरम्यान फलंदाजी मार्कवर पप्या.
हो फटका सजवलाय, फटका फसला, क्षेत्ररक्षक जज करेल आणि यष्टी रक्षकाचा सुरेख झेल आणि पप्प्या सुद्धा माघारी परतला. म्हटलं जातंय शरीराची उंची जरी कमी असली तरी कर्तृत्वाची उंची मोठी असावी सर. आणि या खेळाडूकडे कर्तृत्व आहे, प्रतिभा आहे, विशाल हंबीर आपण पाहतोय. हो निर्धाव असा चेंडू, बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव गेलेत. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या पहिल्या षटकाच्या संख्येत 5 विजयासाठी गरज असेल आणखी 29 धावांची. 18 चेंडू 29 धावा. गणेश भोईर आणि विशाल ही जोडी असेल. आहे खातिलीकडे फलंदाजी आणखी आहे. विचार केला तर मेजर अजून डगआउट मध्ये आहेत. मेजर नंतर विचार केला तर आपल्याला प्रतीत मिळेल. आणखी जर विचार केला दादू सुद्धा आहे. फलंदाजी आहे खातिली संघाकडे, पण कॅल्क्युलेटेड क्रिकेट एक खेळावं लागेल. गणेश भोईर संयमी खेळी दाखवावी लागेल, विकेट टिकून ठेवावी लागेल आपली, कारण की आपण शेवटपर्यंत सामना घेऊन जाऊ शकता. आणि संघाला जर विजयाची चव चाखायची असेल तर त्यात आपल्याला महत्वाचं योगदान द्यावं लागेल. समीर, तसे कातुली संघाकडे फलंदाजी कागदावर बघितलं तर चांगल्या प्रकारची फलंदाजी आहे. एक गेला तर दुसरा आहेच. डिक्लेअर झोनमध्ये धाव, एकाच धावसंख्येवर त्यांना समाधान मानावं लागलं खातिवली संघाला. धावसंख्येत भर, आणि मला वाटते खातिवली संघाची 2 बाद 6 धावसंख्या. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय गोलंदाज नितीन गायधरा संघ खातिली संघाला जखडून ठेवलंय आता, कारण की 2 जे मोठे खेळाडू होते खातिली संघासाठी, कारण खातिली संघ खूप डिपेंडेंट असायचा भाऊ आणि पप्प्याच्या खेळीवर. दोन्हीही खेळाडू डगआउटच्या रस्त्यामध्ये परतलेत. विशाल आणि गणेश ही जोडी आहे. विशाल आणि गणेशवर आशा पल्लवीत असतील खातिवली संघाच्या. डगआउट शांत दिसतोय, चिंतेचं वातावरण आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावर. चेंडू शिल्लक आहे 17. हो फटका सजवला, क्षेत्ररक्षक करेल, जज करणार नाही चुकी, आणि विशाल सुद्धा माघारी. तिसरा झटका खातिवली संघाला. संयमी खेळी दाखवायची होती पण संयम दाखवता आला नाही. गडी बाद. विशालची जागा भरून काढतोय मेजर. मेजर यांची फलंदाजी गोलंदाजी, एक अष्टपैलू खेळाडू खातिलच्या डगआउट मध्ये होता. इथून अशा पल्लवीत खेळावे लागतील गणेश भोईर. हो पुन्हा एकदा चेंडू आला, शरीरावर आदळला, निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता दडपण आलंय गणेशवर, दिसतंय आपल्याला दडपणाखाली खेळतोय, कारण की 3 बिग मोठे धक्के मिळालेत खातुली संघाला. भाऊ त्यानंतर पप्प्या लगेचच दुसऱ्या चेंडूवर, आणि आता विशाल सुद्धा बाद झाला. विशालची जागा भरून काढतोय मेजर. षटकातील चेंडू संपले 3. 15 चेंडू आणखी शिल्लक आहेत. धावा झाल्यात फक्त 6. विजयासाठी आणखी गरज आहे 28 धावांची. 15 चेंडू 28 धावा. हो हलक्या हाताने खेळलेला
27 धावा. 12 चेंडू 27 धावा. तब्बल 13.50 ची सरासरी गाठावी लागणार आहे एका षटकात. गोलंदाज नितीनचं कौतुक करावं लागेल तेवढं कमी, कारण की फक्त धावा खर्च केल्या 2. काय गोलंदाजी केली, टिचून मारा केलाय. आणि आता गोलंदाजी मार्क नवा गोलंदाज. तिसरं षटक घेऊन ओमकार पाहायला मिळतोय गायधरा संघाकडनं. 12 चेंडू 27 धावा. ओहो, चेंडू आहे फुलटॉस. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये आणि रिव्ह्यू 9 साठी रिव्ह्यू आलाय. पंच नो बॉल. पंच चेंडू नो बॉल आहे. अवांतर चेंडू आहे. या 2 धावा घ्यायच्या आहेत. एक डिक्लेअर आणि एक नो ची धाव. फ्री हिट का? पुढचा चेंडू असेल फ्री हिट. सामना करतील मेजर. फ्री हिट. फ्री हिट. 12 चेंडू 25 धावांची गरज. हो हो, बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक जज करेल. फ्री हिटचा चेंडू आहे. दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. या 2 धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 11. या आकड्यावर विजयासाठी गरज असेल आणखी 23 धावांची. 11 चेंडू 23 धावा. चेंडू होता फुलटॉस. समाचार घेता आला नाही. मेजर करतील कॅल्क्युलेट. दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होते. 2 धावांनी गुणफलक वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13. या आकड्यावर विजयासाठी आणखी गरज असेल 21 धावांची. 10 चेंडू 21 धावा. काय सामना आला खातिवली संघासाठी. असा सामना मी पाहतोय. 10 चेंडू 21 धावा. लो स्कोरिंग मॅच होती. गोलंदाजाने मॅच पकडून ठेवले. गायधरा संघ कौतुक करावं तेवढं कमी. ओ हो टॉप एज. आणि इथे मेजर बाद. आणखी एक मोठा धक्का. अतिशय चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. कातिवली विरुद्ध गायदरा. दोघांचे पारडे जड आहे. कधी पारडं गायदरा संघाकडे तर कधी पारडं धावसंख्या कातिवली जाऊन संघाकडे. पोहोचले तब्बल 13. या आकड्यावर विजयासाठी 34 धावांची गरज आहे. हो 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 प्रथित काय सामना चढवलाय. 21 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत आणखी 8 चेंडू 21 धावा. काय सामना पेटला. गायधरा विपक्ष खातिवली या 2 संघांमध्ये सामना पेटतोय. 8 चेंडू 21 धावा. समीकरण आहे खातिवली संघासमोर. 8 चेंडू 21 धावा. ओ हो
कोणत्याही प्रकारचा फटका खेचता आला नाहीये प्रति त्याला. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 14-20 धावांची गरज. 7 चेंडू 20 धावा. 7 चेंडू 20 धावा. हो चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणि 3 षटकांचा समाप्तीचा इशारा होता. धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 15 या आकड्यावर. 6 चेंडू 19 धावा. गणेश भोईर फलंदाजी मार्कवर असतील. फलंदाजीमध्ये चमत्कार दाखवावा लागेल. 6 चेंडू 19 धावा. हो क्षेत्ररक्षक करतो. जज करणार नाही. चुकी आणि गणेश भोईर बाद. काय खातिवली संघ. 5 चेंडू 19 धावांची गरज. खातिवली संघ पराभव. पूर्ण सामना हा गायदरा संघाकडे झुकलेला आहे. गायदरा संघाकडे पूर्ण सामना झुकलेला आहे. चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्याला गायदरा संघाकडे पाहायला मिळतोय. फलंदाजी, क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आता आपण बघितले. उत्तम असे नियोजन, अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्याला या संघाकडे पाहायला मिळतंय. मागशी आपण बघितलं त्यांनी षटकार नाही मारले, परंतु 1-1, 2-2 धावांमध्ये पंचाचा इशारा. अवांतर चेंडू आहे. वाईड रूपी 1 धाव वाढेल. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते. हो फुलटॉस होता, परवानगी घेता आली नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावर. आणखी गरज असेल 17 धावांची. हो टॉप पिच घेऊन चेंडू गेला थेट यष्टीरक्षकाच्या हातात. काय सामना झाला. खातिवली संघात पराभवाच्या छायेत. चेंडू शिल्लक आहेत आणखी 3 चेंडूंमध्ये गरज आहे 17 धावांची. 3 चेंडू 3 ब्लास्ट. फलंदाजी मार्कर आपण प्रसाद पाहिला. प्रसादच्या फलंदाजी झाला 1 धाव. सामना पूर्णपणे झुकला गायधरा संघाकडे. खातिवली संघ निराशयाच्या छायेत आपण पाहतोय. भाऊ आणि पप्या 2 फलंदाजांनी निराशा केली खातिवली संघाची. लो स्कोरिंग मॅच होती. लो स्कोरिंग मॅच असताना खातिवली संघाने सामना पूर्णपणे गमावला अशी चिन्ह इथे दिसतात. 1 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स गायधरा संघ.